मॅडम नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपण या ठिकाणी खूप छान उपक्रम आहे. मी सौ नीता अशोक काळोखे, मी पास्ट प्रेसिडेंट आहे इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडेची. आज दीपाली भंडारी म्हणजे जी प्रोजेक्ट चेअरमन आहे तिच्यावर निशा आहे, संध्या थोरात आहे आणि आपले प्रिया मॅम आलेले आहेत. त्यांनी खूप सुंदर असं कराटेचं आपल्याला प्रशिक्षण दिलेले आहे. त्यामुळं मुली खूपच म्हणजे स्ट्रॉंग होणार आहे मला असं वाटतं. आणि त्यांनी प्रत्येक शाळांमध्ये मला वाटतं तळेगाव मी लोणावळ्याला खंडाळ्याला सुद्धा प्रयत्न करेल तुमचा प्रोजेक्ट घ्यायचा आणि त्याच्यातनं मुलींनी स्वतःचं सक्षमीकरण झालं पाहिजे, स्वतः सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःमध्ये आला पाहिजे एवढं मला सांगावं असं वाटतं. आणि खूप सुंदर असा प्रोजेक्ट तळेगाव इनरव्हील क्लबनी घेतलेला आहे. मनापासून सगळ्यांचं धन्यवाद. आणि प्रत्येक शाळांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे. जवळजवळ 150 विद्यार्थी इथं आज सकाळी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचेसुद्धा मी खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. साधारण मावळात हा पहिला प्रकल्प हो मावळातला पहिला प्रकल्प आहे आणि तो सगळीकडे घेतला पाहिजे. आणि प्रिया मॅम म्हटलेले आहे की त्या नक्की येणार आपल्यासाठी आणि ते खरंच म्हणजे खूप सुंदर असं छान प्रोजेक्ट झालेला आहे आमचा आज. आणि पहिलाच हा प्रोजेक्ट आपले तळेगाव इनरव्हील क्लबचा आहे. तर मला प्रत्येक आपले जे प्रोजेक्ट चेअरमन आहेत दीपाली, संध्या आणि निशाचं खूप कौतुक करावं असं वाटतं. थँक्यू. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय मी सांगाल निशा वैभव पवार. आज आपल्याला जे नथुराव भेगडे हायस्कूल आहे आणि शाळा क्रमांक 5 कन्या शाळा या सगळ्या ज्या मुलींच्या शाळा आहेत त्या शाळेत आपण काल लेटर दिलेले होते आणि तिथल्या प्रिन्सिपल ज्या आहेत थोरात मॅडम आणि तिकोने मॅडम यांनी दोन्ही शाळांनी शाळेतील म्हणजे 8वी 9वी आणि 10वीच्या जवळजवळ नाही म्हटलं तरी 150 ते 200 विद्यार्थिनी आज या प्रकल्पासाठी इथं उपस्थित आहेत आणि त्यांना सगळ्यांना जे ट्रेनिंग दिलेलं आहे प्रिया मॅमनी त्याचा खूप छान असा अनुभव आलेला आहे आणि त्या सगळ्या जणी त्यासाठी खूप खूप त्यांचे आभार मानतील. धन्यवाद. मॅडम नमस्कार. नमस्कार. मी स्वाती विक्रम दाभाडे. मी आज सर्वप्रथम तर प्रिया मॅडमचं खूप खूप आभार मानते कारण त्यांनी ज्या पद्धतीने मुलींना ट्रेनिंग दिलं त्यांनी खरंच मुलींनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. आणि मला एक सांगावंसं वाटतं, मी त्यांना आत्ताच विनंती केली की ज्या पद्धतीने तुम्ही 15 वर्षाच्या पुढील मुलींना ट्रेनिंग देतात तसेच ज्यावेळेस 3 वर्षाच्या मुलींवरती बलात्कार होत असतो त्यावेळेस त्या मुलींनी काय करायचं आणि त्यांच्या आयांनी काय करायचं ह्यासाठी सुद्धा त्यांनी उपक्रम राबवावा अशी मी त्यांना विनंती केली. आणि मी पुन्हा एकदा प्रिया मॅडमचं खूप आभार व्यक्त करते आणि सर्व मुलींना महिलांना एकच सांगू इच्छिते की आता आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्यालाच पुढं आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपण सरकारकडे मागणी करण्यापेक्षा आपण स्वतः सक्षम झालं पाहिजे. आणि महिला ही सक्षम आहेच आणि ते दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे. तेव्हा आपण लढायला सज्ज तर आहातच पण आम्हाला एका उत्तम अशा ट्रेनरची गरज आहे आणि ते प्रिया मॅडम तर्फे आम्हाला मिळत आहे. त्यांनाही मी पुन्हा शुभेच्छा देते की त्यांनी हे कार्य असंच आवरीतपणे करत राहावं. धन्यवाद. तुम्ही अटेंड करू शकता हा सुंदर असा सोहळा. जगायचं नसेल तरी जगून जा, एकदा तरी हसून जा. तुला कशाला हव्या तुझ्या परंपरा, तुझी परंपरा तूच बनवून जा. नसतील आसपासचे दिवे, तुझी मशाल तूच पेटवून जा. अशी स्वतःची मशाल पेटवण्यासाठी आणि स्वतःमधला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आज आम्ही मिसेस प्रिया साळी मॅडम आणि त्यांच्या असोसिएट शीतल मोहिते यांना खास पुण्यावरनं बोलवलं आणि त्यांनी खूप सुंदर टेक्निक तुम्हाला शिकवली. मुलींना डोक्यात बसली का टेक्निक? कधी कुणी रस्त्यावरती तुम्हाला अडवलं तर तुम्ही स्वतःचं संरक्षण करू शकाल का? तर हे आजच नाही, ही पूर्ण तपश्चर्या आहे. रोज मॅडमने सांगितल्याप्रमाणे अर्धा तास आपल्याला स्वतःला द्यायचं आहे. वॉकिंग करा, एक्सरसाइज करा, सेल्फ डिफेन्सच्या टेक्निकची रिव्हिजन करा. ही उजळणी केली तरच तुम्ही स्वतःची सुरक्षितता करू शकाल. पण स्वसुरक्षितता करण्यासाठी आत्मविश्वास हा अत्यंत महत्वाचा आहे. जर तुम्ही आत्मविश्वास तुमचा नसेल तर तुम्ही स्वतःची सुरक्षितता करू शकणार नाही. त्यामुळे आत्मनिर्भर बना, आत्मविश्वास करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यासाठीच आमच्या प्रेसिडेंट रश्मी थोरात यांना मी विनंती करते की पुन्हा एकदा त्यांनी सगळ्यांचं स्वागत करावं. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. आज
ऑरेंज द वर्ल्ड हा आमचा इंटरनॅशनल इनर हिल ने जो उपक्रम आयोजित केलेला होता त्याचा एक छोटासा भाग म्हणून आज पहिल्यांदाच आपण तळेगावमध्ये महिलांसाठी सुरक्षितता आणि त्याच्यासाठी स्वसंरक्षण कसं करावं, महिलांनी मुलींनी स्वतःचं स्वसंरक्षण कसं करावं यासाठी आपण एक छोटंसं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं होतं आणि त्याच्यासाठी तुम्ही छान उत्स्फूर्त सहभागी झालात. आजच्या आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या प्रिया मॅडम त्यांनी इतक्या कमी वेळामध्ये स्वसंरक्षणासाठी कशी जबाबदारी घ्यावी, आपण स्वतःची जबाबदारी कशी घ्यावी, स्वतःला डिफेन्स कसं करावं, हल्ले कसे रोखावे त्याचं सुंदर मार्गदर्शन केलं. छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या आपल्याकडून नकळत आपण एखादा समोर प्रसंग आला तर आपण घाबरून जातो, गांगरून जातो, ही आपली नॅचरल प्रतिक्रिया असते. पण जसं आता आपण येताना घोषणा दिल्या की स्त्री अबला नाही सबला आहे, तर स्त्री सबला कशी आहे ह्याचं प्रशिक्षण तुम्ही दिलं प्रिया मॅम. हे प्रशिक्षण देताना चिंता त्याच्यामुळे आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो है ना. त्याच्यानंतर किट, त्याच्यानंतर आपण पंचेस शिकलो आणि याच्यातून आपल्याला नक्कीच ऊर्जा मिळालेली असेल. मुलींना मिळाली का तुम्हाला ऊर्जा? हॅलो, टाळ्या कशा वाजवायच्या हे पण शिकलात. कारण टाळ्या एका साध्या टाळीने सुद्धा एनर्जी कशी मिळते आपल्याला, आपल्यामधला आत्मविश्वास कसा वाढतो हेही तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर ना. आणि आज हे जे तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे हे प्रशिक्षण तुम्ही न आलेल्या तुमच्या मैत्रिणींना पण सांगणार आहात, बरोबर ना. कारण प्रिया मॅडमनी जसं तुमच्या बरोबर नॉलेज शेअर केलं तसं तुम्ही सुद्धा नॉलेज शेअर करणार आहात. कारण ही चळवळ आहे आणि ही चळवळ आहे स्त्री संरक्षणाची चळवळ, बरोबर. तर ही इथून पुढे अशीच चालू राहील. प्रिया मॅडमना आपण वेळोवेळी बोलवतच राहू आणि त्या आपल्याला छान मार्गदर्शन करतील. आजचं हे छोटंसं होतं पण इथून पुढं आपण त्यांचं एखादं मोठं सेशन पण नक्कीच आवर्जून ठेवूया. आणि त्यासाठी मी डॉक्टर दीपालीचे खूप मनापासून आभार मानते की डॉक्टर दीपालीने इतकं सुंदर मॅमना बोलून हे छान प्रशिक्षण आयोजित केलं. तिच्याबरोबर निशा आणि संध्या या दोन प्रोजेक्ट चेअरमन पण आहेत. निशाने 2 शाळांमधल्या मुलींना आणलं सोबत आणि संध्यानी मैत्रिणींना जमवण्याची जबाबदारी घेतली आणि हा सुंदर उपक्रम आयोजित केला आणि यशस्वीपणे पार पडला. आणि या उपक्रमासाठी डॉक्टर शालिग्राम भंडारी हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि नेहमीच त्यांचं आपल्याला मार्गदर्शन लागतं. आशीर्वादपर 2 शब्द त्यांनी बोलावेत अशी मी त्यांना विनंती करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे स्वागत आणि आभारही मानते. मला मुली कशा आवश्यक है समाजाला. हमसे न तू खाने की न पीने की बात कर, मर्दों की तरह जीने की बात कर. मला समाज तुमच्याकडून काय अपेक्षा करतो है, हमसे न तू खाने की न पीने की बात कर, मर्दों की तरह जीने की बात कर. जिस मातृभूमि में तू पली है उसके फटे आंचल को सीने की बात कर. हमसे न तू खाने की न पीने की बात कर. मला तरुणी कशा पाहिजे, ते तेजस्वी पाहिजे, तत्पर पाहिजे, तपस्वी पाहिजे. तेजस्वी पाहिजे, तत्पर पाहिजे, तपस्वी पाहिजे. त्यांचे हात सर्वकामी, बुद्धी सर्वकामी आणि हृदय सर्वकामी पाहिजे. अशा तरुणी आयात करता येत नाही, विकत घेता येत नाही, ते निर्माण करावं. त्या निर्माण करण्याचं काम हे केलं जातं. समाज काय म्हणतो, किन रावणी बाहेर काढू, किन लंका में आग लगाऊ, घर कर लंका, घर कर रावणी, ते राम का असे गाव. आजूबाजूला सर्व रावण आहेत. किन रावणी बाहेर काढू, किन लंका में आग लगाऊ, घर कर लंका, घर कर रावणी, इथे राम का असे गाव. राम बरोबर तुम्ही काम केलं. मी रामाचा मुद्दाम घेतलंय, रामाचं नाव मुद्दाम घेतलंय कारण त्याच्याकडे भविष्य आहे. आपले जेवढे काही देवता आहेत ना त्यांच्याकडे सेल्फ डिफेन्ससाठी काहीतरी आयोजन दिले. श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र दिलं, आपल्या देवादेव महादेवकडे काय दिलंय, त्रिशूल दिलं, कोणाला भाला दिला, काहीतरी दिले. पण त्यांच्याकडे शस्त्र आहे, आपल्याकडे शस्त्र बाळगता येत नाही कारण काय दिलं तो गुन्हा आहे. सेल्फ सफिशियंट, सेल्फ डिफेन्सिव्ह ही जी कला आहे ती तुमच्यासाठी आहे. तुमचं आणि माझं भांडवल शरीर. शरीराची काळजी घ्यायची म्हणजे शरीराची काळजी घ्यायची म्हणजे 1 पट खायचंय, 2 पट पाणी प्यायचं, 3 पट चालायचं, 4 पट हसायचं, 5 पट आनंद घ्यायचं. व्हेरी सिंपल. 1 पट खाणे,
2 पट पाणी पिणे, 3 पट चालणे, 4 पट हसणे, 5 पट आनंदी राहणे. आपल्या शरीरासाठी आहार चांगला पाहिजे, विहार चांगला पाहिजे आणि विचार चांगला पाहिजे. आहार जो आहे आपल्या घरामध्ये आहे, 1 रोटी भात असतो प्रत्येकडे, मटकी मूग वाटाणे चवळी दूध 1 वाटी, कुठली उसळ, दुधी भोपळा, लाल भोपळा, गवार, भेंडी, तोंडी 1 वाटी, फळभाजी, मुळा, काकडी, गाजर, टोमॅटो, कोशिंबीर, ज्वारीची भाकरी, बाजरी भाकरी. हा चौरस आहार प्रत्येकडे आहे. हॅलो, विहार म्हणजे व्यायाम. किती मुली व्यायाम करतात? आज तुम्ही व्यायाम केला, पण तो आयुष्यभर करायचा आहे. तुम्ही रोज जेवता की नाही? रोज व्यायाम केला पाहिजे. एक सायकल घेतलेली 8 दिवस वापरली नाही तरी तुला गंज चढतो. सायकली सुद्धा गंज चढतो. तो तुम्हाला सर्व सांगे मोकळा करत नाही. सकाळी तो रामदेव बाबा येतो ना, माहिती रामदेव बाबा, सगळे 1 तास बघायचं त्यात. रामदेव बाबाचा सकाळी जो व्यायाम आहे तो जरूर करा. 21 जून हा योगा डे माहिती आहे तुम्हाला? संपूर्ण जगामध्ये योगा डे साजरा केला जातो. केवळ भारतात नाही, आपलं युरोपमध्ये, USA मध्ये सर्व ठिकाणी केला जातो. त्याचं कारण प्रत्येकाला आपल्या व्यायामाचं महत्त्व कळलेलं आहे आणि ते भारतापासून त्याचा उगम झालेला आहे. तर तो व्यायाम कसा प्रकाराचा, त्याच्यामध्ये प्राणायाम आहे, सर्व प्रकारचे व्यायाम आहे. म्हणून 1 तास सकाळी 1 तास प्रत्येकाने निदान 8-10 दिवस तरी रामदेव बाबाला बघा आणि त्याप्रमाणे तुमचं अनुकरण करा. आहार, विहार आणि विचार व्हेरी इम्पॉर्टंट. मन वडाया जसं उभ्या पिकाला ढोरं, आता होतं भुईवर गेले गेला बाळा. मनाला जी मान ठोकायला लागेल तुम्हाला. मन नेहमी निगेटिव्ह विचार करतं, त्याला पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी तुमच्या शरीराची काळजी, तुमच्या मनाची काळजी घेतली पाहिजे. कारण एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला बोलता आलं पाहिजे. हो, नाही बोललं तर तुम्ही टार्गेट होता तुम्ही. तर बोलण्याची जी कला आहे ती 4 मुलांमध्ये 4 मुलांमध्ये ते विरोध करते किंवा काही कॉमेंट्स करते, पण 400 लोकांपर्यंत येईपर्यंत तिच्यात बदल होतो. बदल कसा होतो? हातपाय धरतर का लागतं, काही आठवत नाही, तोंडाला कोरड पडते, छाती धडधडायला लागते. इट इज ऑट टू बी देअर. जसं चिंच पाण्याचं पाणी सुटतं ना, तर स्टेज फोबिया म्हणतो. हा स्टेज फोबिया जर कमी करायचा असेल तर दीर्घ प्राणायामाशिवाय दुसरा उपाय नाही. दीर्घ प्राणायाम ज्या दिवशी तुम्हाला त्यावेळेस कळेल तुम्हाला की जे घ्यायचं आहे 10 मिनिटं फक्त एक डीप ब्रेथ, होल्ड इट, लीव, पूर्ण श्वास घ्यायचा. श्वास घेताना मी संपूर्ण जगातली विश्वाची प्राणशक्ती मला देते आहे असं स्वतः सांगायचं. ॲटोसायझेशन, स्वसंमोहन. एक डीप ब्रेथ, होल्ड इट. जोपर्यंत तुम्हाला ठरताय, जोपर्यंत तुम्हाला श्वास धरता येईल तोपर्यंत धरायचं आहे आणि सोडताना माझ्या शरीरातले, माझ्या मनातले दोषी बाहेर टाकते. 1, 2, 3, 4, 10 श्वास गेल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की काही गाडी गेल्यानंतर जशी धूळ बसते ना, तसं तुमचं अशांत म्हणून शांत होईल. 100% आत्मविश्वास वाटतो तुम्ही इथे येणार. आणि म्हणून तुम्ही यावं आणि आपल्या वैयक्तिक जीवनाचं सार्थ करावं, आपल्या कुटुंबाचं सार्थ करावं ही अपेक्षा करतोय. जाताना परमेश्वरची प्रार्थना करतोय कि कदम ऐसे रखो की निशान बन जाए, कदम ऐसे रखो की निशान बन जाए, काम ऐसा करो कि आपकी पहचान बन जाए और जिंदगी ऐसे जो लोगों के लिए मिसाल बन जाए, मिसाल बन जाए. थँक्यू. घेतो फक्त. इतकं सुंदर नियोजन मॅडमने केलंय. तुम्ही तरुणी आहात पण पुढे उद्या तुमचे लग्न होणार आहेत. इथे लग्न झालेलं सुद्धा आहेत. नुकतंच एक सुंदर SMS आलाय, तो तुमच्याशी शेअर करतो. मॅडमलाही आवडेल. बायकोला समजावणं नेमकं काय? तुम्ही जे मॅडम सांगितलं ना, असा हात करा, असा हात करा. बायकोला समजवणं म्हणजे नेमकं काय? एका अनुभवी नवऱ्याने दिलेलं भन्नाट उत्तर. बायकोला एखादी गोष्ट समजावणं म्हणजे 32 GB व्हिडिओ डाउनलोडिंग लावणं आणि 31.5 GB डाउनलोड झाल्यावर एरर येणं. धन्यवाद. मैं आपसे बात करूंगी तो मैं चाहूंगी कि आप सभी लोग हो करके जवाब देंगे. ओके? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आवाज ऐसे लग रही है जैसे कि नाश्ता अभी तक पेट में नहीं गया, इसलिए मैंने हो बोलने के लिए बोला है. एक बार फिर से, आप यहाँ हो, आप यहाँ हो. आपने कुछ सीखा, आपने कुछ सीखा. क्या सीखा वो मैं बताती हूँ. आप सभी लोग नारे लगा रहे थे, बेटी पढ़ाओ बेटी बचाओ बता रहे थे. आज आपने ये सीखना है कि अगर बस में जाते समय मुझे कोई
छेड़ता है तो मुझे जोर से करना है हो। याद रहेगा, अगर आपको किसी ने मेट्रो में चढ़ते समय धक्का मारा तो आपको भी धक्का मारना आना चाहिए। कैसे? हो। याद रहेगा, स्कूल में, कॉलेज में, कहीं पर भी, पिक्चर हॉल में आप जाते हैं, अगर आपको कोई भी अपशब्द कहता है, कोई बुरी हरकत करता है, तो आपने यह कला अपने दिमाग में रखनी है। यह तत्क्षण आपको आना चाहिए कि मेरे अंदर वो शक्ति है जो शिव के पास नहीं, जो विष्णु के पास नहीं, वो दुर्गा के पास है, और आप सभी लोग दुर्गा हैं। और मैं अपने सोसाइटी के सभी लोगों का धन्यवाद करती हूँ जो यहाँ आए हैं। मैम को मैंने परिचय कराया, परेश गांधी जी यहाँ पर हैं जो दिव्यांग भवन जाने वाले थे। मैंने कहा आप यहाँ पर आइए ताकि यह कार्यक्रम दिव्यांग भवन में भी हो सके। दीपाली जी, डॉक्टर भंडारी और नर्सिंग स्कूल की सभी बच्चियों का बहुत बहुत धन्यवाद, क्योंकि आप सभी लोग तो इनके हैं, हम बाहर से आए हैं। और मैं आपको बताना चाहती हूँ कि 70 साल की उम्र में अगर मैं आपके साथ चलकर नारा लगा सकती हूँ तो आप सभी लोगों को भी क्या कहना है? हो। क्या कहना है? हो। थँक यू व्हेरी मच दीपक। चॅनल जो आहे तिथं तुम्ही सर्च केला ना तर त्यांचं डिटेल तुम्हाला मिळेल मार्शल आर्ट. मॅडमचं त्यांनी फेलिसिटेशन करावं, सत्कार करावं. या ना आपण सगळेजण या. त्याचबरोबर त्यांनी आम्हाला सांगितलं की जे काही ब्लड आज कलेक्ट होईल ते सगळं आम्ही तळेगाव मायमर मेडिकलच्या गरजू रुग्णांना मोफत देणार आहोत. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मी आवाहन करते सगळ्या स्टुडंट्सना की घरी जाऊन आपण सांगा की सकाळी आता 10 ते 2 पर्यंत भंडारी हॉस्पिटलला ब्लड डोनेशन कॅम्प आहे, रक्तदान शिबिर आहे. आणि तुमच्या आई वडील किंवा तुमचे भाऊ यांना तुम्ही विनंती करा की ब्लड डोनेशनसाठी आवाहन करा. इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव तर्फे आपण ऑरेंज कॅम्पेन तसेच वॉकेथॉन आणि त्या वॉकेथॉन मार्फत आपण सेल्फ डिफेन्स म्हणजे मुलींनी कसं स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे हा उपक्रम राबवला. आणि या उपक्रमाचा शेवट म्हणजे गोड आभार प्रदर्शन याची जबाबदारी मला दिली, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते. आणि या उपक्रमासाठी उपस्थित राहिलेले व्यासपीठावरील ज्या सेल्फ डिफेन्सचे ट्रेनर आहेत त्या प्रिया मॅम असतील, त्यांच्यासोबत आलेल्या सहकारी मैत्रिणी असतील, त्यांचेही मी इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव तर्फे आभार मानते. सर प्रेसिडेंट माझ्याबरोबर जे प्रोजेक्ट चेअरमन होते दीपाली भंडारी, निशा पवार यांनी खूप मोलाचं असं त्यांचं योगदान आहे. तसेच आमच्या या प्रोजेक्टच्या ट्रेझरर खजिनदार शलाका वालिया यांनी पण खूप छान सर्वांचं रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि त्याची नोंद ठेवली, त्याबद्दल मी इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेतर्फे आभार मानते. आणि या उपक्रमासाठी जो आपण शाळीग्राम भंडारी, डॉक्टर शाळीग्राम भंडारी असतील, राधेश्याम भंडारी असतील यांनी हा व्हेन्यू आणि मेनू याचं आयोजन केलं, त्याबद्दल मी त्यांचे इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेतर्फे आभार मानते. सर्व इनरव्हील मैत्रिणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानते. तसेच कन्या शाळा असेल, नथुभाऊ भेगडे शाळा असेल, येथील सर्व विद्यार्थिनी आणि त्यांच्या समवेत शिक्षक उपस्थित राहिल्या त्याबद्दल चितोळे मॅडमचे मी आभार मानते. आणि सकाळी 7 वाजल्यापासून ते आतापर्यंत ज्यांनी आपल्या या उपक्रमाला वेळ दिला ते पत्रकार शिंदे सर असतील, जगन्नाथ सर असतील, तसेच नेहमीच आपल्याला फोटोग्राफीसाठी उपलब्ध असणारे अंकुशभाऊ दाभाडे असतील, त्यांचेही मी इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेतर्फे आभार मानते.
तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या नर्सिंगच्या मुली इथे उपस्थित राहिल्या, त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि लास्ट अँड बेस्ट दीपाली भंडारचा सर्व स्टाफ ज्यांनी येथे खूप छान असं नियोजन केलं, म्हणजे त्यांनी सर्वांना म्हणजे मदत केली, म्हणजे अल्पोपहार देण्याची वगैरे, तर त्यांचेही मी आभार मानते. आणि याच्यानंतर आपण रक्तदानाचा शिबिर राबवणार आहेत, त्याच्यासाठीही डॉक्टर सर उपस्थित राहिलेले आहेत आणि पारगे सर तर नेहमी आम्हाला सपोर्ट करत असतात. मी प्रेसिडेंट असताना त्यांनी माझ्यासोबत पण तो ब्लड डोनेशन कॅम्प घेतला होता, तेव्हा पण उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. मी सर्व विद्यार्थिनींना आणि आमच्या क्लबमधील मैत्रिणींना विनंती करते की तुमच्या घरातील सर्व जेंट्स मंडळी असतील त्यांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करावं आणि आम्हाला एक रक्तदाता उपलब्ध करून द्यावा, यासाठी मी सर्वांना विनंती करते. धन्यवाद.